पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खवय्यांनो नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे। मी स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीत। मंडळी, आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा ओळखीच्यांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये अशी एखादी जोडी असते नवरा बायकोची की ज्यांच्यामधला संवाद असा छान गुलाबी असतो, ज्यांच्यामधलं ट्युनिंग जे असतं ना ते पाहायला मज्जा येते। आमच्या लग्नाला ना 4च महिने झालेत, आमच्या लग्नाला ना 4च वर्ष झालेत, आणि मग त्यांची जी केमिस्ट्री असते ना ती पाहायला जरा मज्जा येते। खरं सांगा, असं होतं की नाही? पण आपल्या नातेवाईकात, आपल्या मित्रमंडळींमध्ये, आपल्या भोवतालच्या लोकांमध्ये एखादी अशीही जोडी असते ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष झालेली असतात, पण त्यांच्यातलं प्रेम, त्यांच्यातली आपुलकी, त्यांच्यातला आपलेपणा आणि त्यांच्यातला तो गुलाबी संवाद हा नवीन लग्न झालेल्या कपलला सुद्धा कमाल आहे ना असं म्हणायला भाग पाडतो। खरं आहे की नाही? हे सांगायचं कारण असं आहे की आज ज्या जोडीकडे आपण जाणार आहोत त्यांचं 40 वर्षापूर्वी लग्न झालं, पण शेखर पाटील साहेब आणि शीतल पाटील साहेब यांच्यातलं प्रेम जर तुम्ही बघाल ना तर ते कमाल आहे ना असंच वाटावं असं आहे। तेव्हा त्या जोडीकडे जाऊया, गप्पा मारूया, पदार्थही बघूया आणि हो अर्थातच त्या जोडीमधली गोडी जाणून घेऊया। चला मंडळी, सुरुवात करूया आजच्या भागाला। पाटील काका काकूंना भेटूया, गप्पा मारूया आणि मग पाहूया बहारदार असे पदार्थ। या काका, या काकू, नमस्कार। नमस्कार काका, नमस्कार। नमस्कार। खूप मनापासून तुमचं या भागामध्ये स्वागत। काका, काय करता आपण? मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये इंजिनियर आहे। बर। आणि प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करतो। वा वा। आणि तुम्ही पण सर्व्हिस करता? नाही, घरी असता? बर। कोण कोण असतं घरी? घरी आता सध्या आम्ही दोघेच आहोत। बर। मुली दोघी माझ्या बाहेर आहेत। तुम्ही दोघेच असता? हो। मग काय रुटीन काय असतं? ते काय पदार्थ बनवतोय रे आणि घरी पण काही ना काही सतत ट्रायल करत असते। घातल्यानंतर काय त्याच्यातून कसा पदार्थ छान होतो, सातत्याने प्रयोग करत राहणे। त्याने प्रयोग करत राहणे। मग हे प्रयोग तुमच्यावरही होत असतात घरात? हो, होत असतात। तुम्ही आनंदाने खाता? हो, खातो। वा। बिघडलेलं पण खावं लागतं। तो तर काय अर्थात, म्हणजे कधीतरी फसतोच हो, ना। फसतोच ना। अगदी। एक विचारू का, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज। अरे पण तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरून हे लव्ह मॅरेज असं मला फार वाटतं। अरेंज मॅरेज 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। 40 वर्षापूर्वी लग्न झालं। वा। आणि तुमचे तेव्हापासूनचे परीक्षक तुमच्या बरोबर आहेत, ज्यांनी तुम्हाला अनेक बक्षिसं दिली असतील, सपोर्ट खूप आहे, खूप मोठा सपोर्ट आहे, त्याशिवाय काही होऊ शकत नाही। बरोबर आहे। त्याच्यामुळे ह्या जोडीची जी गोडी आहे ती 40 वर्षापासून तशीच आहे आणि ती वरचेवर आता वाढत जाणार आहे, हो की नाही? पाटील काका आणि काकू दोघेही आपल्या सोबत आहेत। काकूंना आता पदार्थांची एवढी आवड आहे की 600 ते 700 पदार्थ त्यांना माहिती आहेत। त्या वेगवेगळ्या ठिकाणी बक्षिसं मिळवतात आणि अर्थात काकांवरती प्रयोग करून ते अजून त्यात सफाईदारपणे काम करतात। आज आपल्यासाठी नेमकं काय करणार आहे ते ठरलंय का? हो, अगदी। कुठले पदार्थ आहेत? आता साधारण नेहमी म्हणजे त्याच रेसिपी होतात, तर एक थोडी वेगळी, म्हणजे उपवासासाठी पण चालेल आणि श्रावणात किंवा एरवी नवरात्रात सुद्धा खूप सारे उपवास असतात, म्हणून मी एक नवीन माझ्या कल्पनेने हे केली आहे की रताळ्याची खीर आपण नेहमी करतो, साबुदाणा, सेवया, बाकी सगळ्या गोष्टी असतात, पण सुरणाची जे आवश्यक आहे, पौष्टिक आहे आणि ज्याची आहारात खरोखर गरज आहे, पण ते तेवढंसं खाल्लं जात नाही, म्हणून मग मी त्या सुरणाला कशा प्रकारे खिरीमध्ये करू शकू, मग त्याच्यावरती ट्रायल केला आणि त्याची खूप छान प्रकारे खीर होऊ शकते। हे 2-3 वेळा ट्राय करून ती छान झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्या रेसिपीला मला बक्षीसही मिळालं। आणि आज ते आमच्यासाठी करणार? ती तुमच्यासाठी। आणि शिंगाड्याची पुरी, अप्रतिम। खीर आणि पुरी। आम्ही सारे खवय्ये। काका एरवी स्वयंपाकात मदत करतात? नाही नाही ना कधी? आज करणार ना? हो, आता ते ऑफिसला जात आहेत ना। येस, हीच आपल्या कार्यक्रमाची जादू आहे। चला मग आज जोडीने स्वयंपाक करा, छान गप्पा मारूया, पदार्थही करूया। या काका आणि काकू आता दोघे मिळून स्वयंपाक करणार आहेत, पण स्वयंपाक करायच्या पूर्वी काका, तुम्ही स्वयंपाकघरात तसे फार कमी वेळेला जाता, म्हणून आज आम्ही एक खेळ खेळायचं ठरवलंय। काय खेळीमेळीच्या वातावरणात स्वयंपाक झाला की बरा असतो। खेळ एकदम सोपा आहे, तुम्हाला दोघांनाही पोळ्या लाटायच्या आहेत। काका ओके ना? तिकडे खाली 2 पोळपाट आणि 2 लाटणे असतील ते घ्या। येस, धन्यवाद काका। करेक्ट। हा कणकेचा उंडा तुमच्यासाठी, हा तुमच्यासाठी, हे हाताला लावायला पीठ तुमच्यासाठी, हे तुमच्यासाठी। 2 लाटणे तुम्हाला 2। काका, ह्याच्या आधी कधी पोळ्या लाटल्या होत्या लास्ट टाइम? पोळी लाटलेली कधीच नाही? किती मनापासून आनंद झाला बघा। 40 वर्षात हा क्षण पहिल्यांदा आलाय है ना? पण आज पोळ्या लाटतील, बऱ्या होतील असं वाटतंय? माहिती नाही, आता मी सुद्धा कधी पाहिलेलं नाहीये। फक्त तुम्ही ते पहिल्यांदा करतायत म्हणून तिकडेच लक्ष देऊ नका, तुम्ही सुद्धा लाटा। चला 3, 2, 1 स्टार्ट।
काका तुम्ही बघत बघत काकूंना फॉलो करा. काकू थोडंसं स्मार्ट वेनी पुढे जात आहेत. आधी ते गोळे करून घेत आहेत कणकेच्या. काकांनी काकूंना कॉपी करायचं ठरवलेलं दिसतंय. ज्यात आपल्याला माहितीच नाही त्याच्यामध्ये फार काही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नये. पोळ्या नाही पुऱ्या होतील मला छोट्या केल्यात मी फुलके करणार. हा जो काही स्मार्ट वे तुम्ही काढलाय आम्ही म्हणलं होतं पोळ्या लाटा तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या करताय. काकांनी नकाशा छान काढलेला पण तरी काकू बघा ती पोळी किती सुंदर लाटली आहे ना. हो ना कमाल. मी पहिल्यांदाच बघते. हो 40 वर्षाच्या संसारात काकूंनी हा क्षण पहिल्यांदा पाहिला की काका पोळ्या लाटतायत. वा. ते पण जी मराठीमुळे शक्य झालंय ते. जी मराठीमुळे शक्य झालं. किती आनंद झालाय बघा ना त्यांना. शेवटचे 30 सेकंद. 40 वर्षाच्या या संसारात एकत्र पोळ्या लाटण्याचा हा योग पहिल्यांदा आलेला आहे. शेवटचे 10 सेकंद राहिलेले आहेत. असेही काही क्षण असतात ज्याच्यापासून आनंद मिळतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती मला दिसतोय का. चला शेवटचे 2 सेकंद. 1 0 थांबा. वा. काकू तुम्ही 1 2 3 4 पोळ्या लाटल्या. काकांनी 3च लाटल्या पण तरी सुद्धा मी बक्षीस काकांना देणार आहे. बरोबर. खरं सांगा तुम्हाला मनापासून आनंद झाला ना. झालं ना. आता काहीतरी नवीन शिकले ना ते. पुढे मागे कधी लागली वेळ तर करू शकतील ना. उद्यापासून आहे तुम्हाला. आहे. मी नाही आहे जरा 2 पोळ्या करून ठेवा. असं होऊ शकतं. पण छान एक सहज खेळीमेळीच्या वातावरणासाठी आम्ही हा खेळ खेळलो. थँक्यू काका काकू. आता आपण वळूया पदार्थांकडे. चला चला ही जोडी आता आपल्यासाठी गोडीने स्वयंपाक करणार आहे. आणि पहिला पदार्थ काय आहे. आज मी उपवासासाठी शिंगाड्याच्या पुऱ्या दाखवणार आहे. साहित्य अगदी मोजकं आहे. 4च साहित्य दिसतंय मला. सांगा बरं हे काय. हे शिंगाड्याचं पीठ आहे. बरं. हे राजगिरा पीठ आहे आणि हे वरीचं पीठ घेतलेलं आहे. मीठ आहे बस चवीपुरतं. 3 पिठं आणि 1 मीठ. हो, अगदी. फॅन्टास्टिक. पहिल्यांदा काय करायचंय. आपण आता पीठ एकत्र करणार आहोत. बरं. आणि ते मळून घेणार आहोत. नेहमी सारखीच पुरीची रेसिपी जी असते बरं. तशीच आहे. याच्यात शिंगाड्याचं तुम्ही पीठ. साबुदाणा पीठही घालू शकता. काही बदल करायचे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तिन्ही पिठं आपण एकत्र केली. आणि शिंगाडा अगदी राजगिरा आणि वरीचं पीठ आणि चिमूटभर मीठ घातलं चवीसाठी. बरं. आणि आता आपण त्याचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत. घ्या म्हणून. तर आता हे पीठ पाणी मात्र अगदी बेताचं घालायचं कारण हे पीठ तसं फार पाणी खेचणारं नाही. म्हणजे गव्हाचं पीठ जसं असतं तसं नाही. तेवढं नाही लागत. त्यामुळे बरं हे मळता मळता गप्पा मारू शकतो. हो हो अगदी. ह्या 17 वर्षाचं होतं तेव्हा लग्न झालं. पण तेव्हा स्वयंपाक सगळा यायचा. नाही स्वयंपाक येत नव्हता. मग कुणी शिकवला हो काकू. माझ्या जाऊबाई होत्या. अच्छा. त्यांच्याकडे मी राहत होते लग्न झाल्यानंतर. हां. त्या खूप सुगरण होत्या. हो. तर त्यांनी खूप सारे पदार्थ मला छान शिकवले. बरं. पण तेव्हा नवीन नवीन लग्न घर सोडून आलेली लहान मुलगी काकांचा सपोर्ट असायचं की नाही. हो खूप सगळ्यांनी सांभाळून घेतलं. म्हणजे सगळ्याच घरातल्या लोकांनी आणि सासरची लोक खूप छान आहेत माझ्यासाठी. माहेरचा म्हणजे मला आठवणी कधी झाल्या नाहीत इतकं छान सासर आहे. वा. आणि आजही तेवढेच नाती जुळलेली आहेत. म्हणजे कोणाशी असं काही हे नाही आहे. काय पाहिजे काका. मी काय नाही, पाणी पाणी. तर हाच आपण घट्ट गोळा करून ठेवणार आहोत. ठीक आहे. मग आपण एक काम करूया. शिंगाड्याच्या या पुऱ्या आपण करतो आहोत. आपण म्हणजे पाटील काका आणि काकू एकमेकांच्या जोडीने करतायत. तर त्याच्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊया. मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. हे बघा हे असं छान पीठ असं मिक्स करून घ्यायचं आणि एक साधारण 5 ते 10 मिनिट ठेवून द्यायचं. बरं. आणि मग त्याचे छोटे छोटे आपण नेहमी पुऱ्या लाटतो तसे गोळे करून पुऱ्या लाटायच्या. खूप सोपं आहे. काही वेगळं काही नाही आहे. पीठ वेगळं आहे आपलं इतकंच. बरं ठीक आहे. पण या नेहमीपेक्षा पौष्टिक आणि छान पुऱ्या आहेत. हे करता करता मला एक गोष्ट सांगा की जनरली लोकांचं आयुष्य फिल्मी असतं. पण तुम्ही एक सिनेमा पाहण्यासाठी पावसात भिजत भिजत फिल्मी स्टाईलनी गेला होतात असं आम्ही ऐकलं. हो काय ही गोष्ट आहे. सांगता येते. कोण काका. आम्ही डोंबिवलीला राहत होतो. हां. आणि रजिया सुलतान पिक्चर लागला होता. रजिया सुलतान. आणि डोंबिवलीला राहत होतो त्यावेळेस डोंबिवलीमध्ये खूप पाणी भरायचं कारण शेती वगैरे त्यावेळेस होती तिकडे. आणि पाणी भरायचं आणि पिक्चरचं तिकीट काढली होती. आणि पावसाला सुरुवात झाली. आणि ही मराठवाड्यातली आहे.
कुठल्या तुम्ही मराठवाड्यातल्या? तुळजापूर. अरे वा वा. त्यामुळं एवढं पाणी कधीच बघितलेलं नव्हतं आणि आम्ही बिल्डिंगमधून बाहेर पडलो आणि जे आमच्या अंदाजाने जे वॉकवे असतात चालत जायचे रोडपर्यंतचे त्याचा अंदाज चुकला तिचा आणि ती पाण्यात पडली खाली. मग मी तिला तसंच खेचून घेतलं वरती, तसंच वर खेचून घेतलं आणि मग मला आता घरी गेलो तर सगळी फजिती होईल. मग आम्ही ओल्या कपड्यानेच पिक्चरला जाऊन बसलो आणि रात्री आलो परत. चिंब ओले असताना तुम्ही हो, पिक्चरला हो, बसला? रात्रभर म्हणजे 3 तास आम्ही तो पिक्चर पाहिला तसाच. त्याच्यामुळे किती भिजलात तरी चालेल, तुमच्या जोडीसह तुम्ही पिक्चर पाहायला पाहिजे. तेल तिकडे तापलंय का खूप? हो, आधी हो. आपण ह्या पुऱ्या करून हो, घेऊ. हो. कसं म्हणजे वेळ वाया नको जायला. हो हो अगदी बरोबर भुकेची आहे. वेळ आहे ना तरुणांच्या. हे बघा, ह्या छान अशा अरे वा वा फुलतात वा. मस्त पुऱ्या. काकांनी झारे हातात घेतलाय तिकडे. हो काय थाट आहे. हे बघा अशा छान फुलतायत त्या. हो गॅस मंद करा काका. लेफ्टला. हा. वा. कशाबरोबर खायच्या? या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, कोशिंबीर करू शकता, पण आपण आता खीर पण करणार आहोत त्याच्याबरोबर. वा ती पण उपवासाचीच आहे. हां. ठीक आहे चला. हां. पाटील काका 40 वर्षाच्या संसारात पहिल्यांदा स्वयंपाकघरात येऊन पाटील काकूंना मदत करतायत आणि तयार झालेल्या आहेत शिंगाड्याच्या पुऱ्या ज्या उपासाला चालतात. मंडळी कशाला वेळ वाया घालवताय? या जोडीच्या गोडीसह लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. आता आपण शिंगाड्याच्या पुऱ्या तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, वरीचं पीठ आणि चवीनुसार मीठ घ्यावं आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा तयार करावा. त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून त्या पोळपाटावर लाटून घ्याव्यात. गरम तेलात या पुऱ्या डीप फ्राय करून घ्याव्यात. गरमागरम उपवासासाठीच्या शिंगाड्याच्या पुऱ्या तयार आहेत. शिंगाड्याच्या पुऱ्या गरमागरम तयार, उपासाला चालतात. पाटील काकूंनी केल्या, पाटील काकांची मदत, जोडीमधली गोडी. हो की नाही? ओके, तर हा पदार्थ तयार आहे. आता आपला पुढचा पदार्थ काय? पुढचा पदार्थ आपला सुरणाची खीर. सुरणाची खीर. याच्या कृतीकडे जाऊया, साहित्य बघूया, आधी जरा गप्पा मारूया. हो, तुम्ही आणि अगदी. काका खूप देश फिरलायत म्हणे. खूप खूप फिरले. किती? यांचे 17-18 झालेत, माझे 5-6 झाले होते. माझे पण 12 झालेत. पण तुमचे 17-18 आणि तुमचे 5-6 हो. परदेशात हरवण्याचा प्रताप झालेला आहे बरं आमच्या काकूंच्या हातून. सगळी काळजी त्यांनी घेतलेली असताना तुम्ही हरवलात असं आम्हाला त्या देशाच्या एका नागरिकाने सांगितलं. हो का? हो. काय नेमकं झालं होतं सांगा बरं. हो, सांगा तरी. हे सांगते काय झालं होतं ते. काय झालं होतं काका? आम्ही ह्याला गेलेलो न्यूयॉर्कला. न्यूयॉर्क. तिकडनं आम्ही फिलाडेल्फियाला गेलेलो फिरायला बरं. आणि माझ्याकडे फोन नंबर होता. माझी मुलगी आणि जावई तिथे असतात, तर त्या जावयाचा नंबर, मुलीचा नंबर आणि माझा नंबर हिच्याकडे आम्ही लिहून दिले. बरं. की हे नंबर तुझ्याकडे ठेवून दे, कारण हिचं आम्ही सिम टाकलेलं नव्हतं हिच्या फोनमध्ये. आणि हिला सांगितलं की ते सगळे नंबर तुझ्याकडे लिहून ठेव, इन केस तू कुठे चुकामुक झाली तर कोणाला तरी पकडून आम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल तुला. मग ती आम्ही ते म्युझियम तिकडे कसे खूप 1-1 किलोमीटरचं म्युझियम असतं, त्या म्युझियममध्ये गेलो आणि हिला मी सांगितलं तू आमच्यावर लक्ष ठेवा आणि आमच्याबरोबरच राहा. ती कुठेतरी बघत बघत गेली, ती मिसप्लेस झाली आणि त्याच्यानंतर ते काही सापडेना झाली आम्हाला. आणि तिकडचे म्युझियम हे सायलेंट असतात, म्हणजे अनाऊन्समेंट चालत नाही तिकडे, त्यामुळे हिचे अनाऊन्समेंट करता येत नाही. तर ते म्हणले अनाऊन्समेंट काय होऊ शकत नाही, तुम्हाला असंच शोधावं लागेल. मग आम्ही ज्या गेटने शिरलो आतमध्ये त्याच गेटवर येऊन उभं राहिलो. तर तिकडे त्याला 10 गेट होते, त्याच्यामुळे ही कुठल्या तरी गेटनी बाहेर पडली आणि मग ती रडायला लागली. मग रडायला लागल्यावर इंडियन लोक तिकडे होते, इंडियन मुलं होती कॉलेजची. सॉरी या, 1 मिनिट. ह्यांची सगळी ही धावपळ चालू असताना तुम्ही रडत होतात? खूप रडत होते जोरजोरात, म्हणजे लहान बाळासारखी. कारण मला असं वाटायचं होतं मी आता नाही पोचले तर इथे काय करू, कोऑर्डिनेशन कसं करू. मला इंग्लिश एवढंसं येत नाहीये आणि इथे काही कळत नाही, त्यांचे उच्चार वेगळे आहेत, त्यामुळे घरी पोचणंही गरजेचं कुठलाही होतं. नंबर तिला लक्षात नव्हता. लक्षात नव्हतं. मग ती लिहिलेली चिठ्ठी पर्समध्ये आणि पर्स गाडीत ठेवलेली. पर्स माझ्या बरोबर नसल्याने मी काही कॉन्टॅक्ट करू शकले नाही. मग पुढे काय झालं? मग तिकडे जी मुलं भेटली कॉलेजची, त्यांनी कसं तरी याच्याशी कोऑर्डिनेट केलं. सोशल मीडियावरून त्यांनी शोधलं निखिलला आणि मग त्याला जावयाला त्याला मेसेज केला की असं असं तुमची सासूबाई इकडे आहे आमच्या. त्या धामधुमीत तुमच्या जावयाने सोशल मीडिया पाहिला? त्याच्यामध्ये त्याला बघायची त्याला हेच झालं नाही. मग हिने नाव सांगितलं प्रियांका मुलीचं. मग मुलगी आमच्याबरोबर ना मुलीला, मग मुलीने कॉन्टॅक्ट केला जावायला की कोणतरी मेसेज मला केला की ती कुठेतरी गेटच्या बाहेर आहे म्हणून. मग आम्ही पुन्हा शोधत आलो. तेवढ्यात ती मुलं आम्हालाच शोधत होती.
मग त्यांनी आमची भेट घालून दिली. साधारण हे सगळं होत असताना किती 4 तास गेले साधारण. 4 तास गेले. वाव. तोपर्यंत तुम्ही रडत होतात? तोपर्यंत नाही, पण मग नंतर ती मुलं भेटल्यावर थोडंसं हायचं धीर वाटलं आला. की त्यांनी सांगितलं आंटी आप फिकर मत करो, आपको घर तक पहुंचा देंगे. फ्रॉम वेअर यू हर्विंग वी विल ड्रॉप यू देअर. पण अशी गंमत परदेशात होऊ शकते. आणि बघा, सोशल मीडियाचा जर केला वापर तो किती चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, तेव्हा त्याच्या कॉन्टॅक्टमुळे तुम्ही एकमेकांना लवकर भेटू शकला, नाहीतर अजून वेळ गेला असता. पण परदेशात असे अनुभव येणं काही नवीन नाही, येत असतात. फक्त ते ज्याच्यावरती होतं त्याला ते कळतं की काय पॅनिक आपण होतो. इतरांवर झालेलं आपल्याला कल्पना येत नाही, पण स्वतः अनुभवलं की ते खूप लक्षात राहतं कायमचं. आता बघा ना, आपण हसत सांगतोय पण तेव्हा रडत होतो. मग ठीक आहे. पण छान असे अनुभव घेत घेत परदेश प्रवास तुम्ही करत आलेला आहात. अजूनही काही गप्पा मारायच्या आहेत, पण आता पोटाकडे वळूया. चला मग साहित्य बघूया. सांगा. दूध आहे अर्धा लिटर. तूप आपण 2 ते 3 टेबलस्पून घेणार आहोत. हे 2 रताळ जे उकडलेलं आहे पण अर्धवट आहे, पूर्ण नाही उकडलेलं, ते असं 2-3 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, त्याचं काही असं खूप प्रमाण नाही आहे. आणि हे साधारण 100 ग्रॅम सुरण उकडून त्याला जाडसर असं किचलेलं आहे. काकवी वापरणार आहे मी. एरवी आपण गूळ किंवा साखर वापरतो, तर यावेळेला मी काकवी वापरणार आहे. ही गुळाची पावडर आहे, खजूर आहे, आणि इथे आपण काजू घेतलेले आहे, वेलची पूड आहे, आणि ही दूध पावडर आहे. वा, सगळं साहित्य जर सेपरेट केलं तर माझ्या आवडीचं आहे. काकवी अतिशय उपयुक्त, हिमोग्लोबिन वाढतं. खजूर हिमोग्लोबिन वाढतं. गूळ पावडर. आता कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून साजूक तूप घालणार आहोत. बर. आणि त्याच्यावरती हा जो सुरण आपण उकडून घेतलेला आहे ते आपण परतून घेणार आहोत. बर. आता त्याच्यामध्ये आपण हे रताळ्याचं थोडंसं हे घालणार आहोत. रताळ्याचा छान. किस. हो, रताळ्याचं छान प्रमाण चव वाढावी. सुरणापेक्षा कमी आहे. अगदी कमी आहे. ते आवडीप्रमाणे आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालणार आहे. आता हे आपण छान परतवलेलं आहे तुपावरती. तर आता आपण त्याच्यामध्ये दूध घालणार. वा. साधारण अर्धा लिटर दूध लागतं. बर. 100 ग्रॅम जर का हे असेल सुरण सुरण असेल तर. असेल तर. उकळी त्याला यायला लागली हो. जरा आता. उकळी आली आणि थोडंसं छान असं शिजल्यानंतर आपण थोडं गरम आणि थंड अशा ह्याच्यामध्ये काकवी घालणार आहोत त्याच्यामध्ये. अच्छा, गरम आणि थंड म्हणजे खूप गरम असतानाही काकवी नाही घालायची, आणि अगदी थंड झालं तर त्याच्यात ते मिक्स पण नाही होणार आहे असं. बर. ठीक आहे, मग आता काकवी घालूया. हो. तर साधारण ही अर्धी काकवी, कारण काकवीला मुळात गोडपणा खूप असतो, हो. त्यामुळे गुळाच्या किंवा साखराच्या प्रमाणात काकवी नाही घालायची, थोडी कमीच घालायची. आटवून केलेली आहे त्यामुळे खिरीला अगदी पांढरा शुभ्र कलर नाही येणार आहे, पण चव खूप सुंदर असेल. मला ते जाणवतंय, कारण आता सुद्धा गुळाची काकवी टाकल्यानंतर जो सुगंध आला हो. तो इतका सुंदर आहे. आता तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स काही काजू आहे, तिथे खजूर हे केलेलं आहे तो पण आपण घालू शकतो, आणखीन गोडवा वाढेल त्याच्यामुळे. आणि वेलची पावडर टाकणार आहोत. स्वादासाठी. हो. आणि ही गुळ पावडर, काजू आणि मिल्क पावडर. दूध कमी असेल किंवा तुम्हाला आता आपल्या खिरीला छानपैकी असा जाडपणा आलाय, त्यामुळे तशी काही गरज नाही. अगदी गरज असेल दूध तुम्हाला, म्हणजे खिरीला जर घट्टपणा अजून हवा असेल तरच मिल्क आता ही पावडरचा वापर छान तुम्ही करा. झालेली आहे खीर आपली ही. झाली? आता तुम्ही बघू शकता. मग ड्रायफ्रुट्स घालूया. हो. आता काकवी घातल्यामुळे गोडवाई आलाय, घट्टपणा आलाय, आणि अशा पद्धतीने सुरणाची ही खीर तयार झालेली आहे. उपासाला चालेल, पौष्टिक आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण सुरणाची खीर तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत साजूक तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात उकडून किसलेलं सुरण परतून घ्यावं. त्यानंतर त्यात रताळ्याचा थोडासा किस घालावा. पुन्हा सगळं नीट परतून घेतल्यानंतर त्यात दूध घालावं. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस अगदी मंद आचेवर ठेवून त्यात काकवी घालावी. त्यानंतर त्यात खजुराचे बारीक तुकडे, काजूचे तुकडे आणि वेलचीची पूड घालावी. उपवासासाठी सुरणाची पौष्टिक खीर तयार आहे. शिंगाड्याच्या पुऱ्या आणि रताळ्याची खीर. पाटील जोडीने जी काय आपल्यासाठी ही पदार्थांची रेलचेल केलेली आहे, पौष्टिक आहेत, उपासाला चालतील असे आहेत. फारच कमाल, फार छान वाटलं कडे.
गप्पाही छान झाल्या. तुम्हाला बरं वाटलं ना? हो अगदी. एकदम मजा आली. वा वा, खूपच छान. मला आनंद वाटला तुम्हा दोघांना भेटून. उर्वरित आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. छान असेच आनंदात राहा, हसत राहा. वा, आज हे गोडाचे पदार्थ खाताना आमची ही सिनियर व्यक्ती जर इथे आली नाही तर मला भयंकर मार पडेल. कारण गोड पदार्थ पाहिल्यानंतर ते एवढे खुश होतात आणि पदार्थ खाण्यासाठी आम्ही दोघेही कायम एवढे उत्सुक असतो. त्यामुळे दामले साहेबांना इथे मान देऊन आपण पदार्थ खाऊया. पण त्याआधी काकांनी आज 40 वर्षाच्या संसारात पहिल्यांदा तुमच्याबरोबर स्वयंपाकघरात स्वयंपाक केला म्हणल्यानंतर बक्षीस द्यायला पाहिजे ना. मग हे छानसं ॲप्रन झी मराठीकडून त्यांच्यासाठी घाला त्यांच्या गळ्यात. मंडळी, ही जोडी आणि यांच्यातली ही गोडी तुमच्याही मध्ये यावी अशी मी देवाला प्रार्थना करतो. सगळे छान सुखाने राहा. याच नोटवरती भेटूया पुढच्या भागात. आणि पाहत राहा झी मराठीवरती ताजा वाफाळत आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.